नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, पुन्हा एक छोटासा व्हिडिओ घेऊन आलेलो आहोत आपण ॲपवर. आपल्या हा व्हिडिओ असणार आहे आणि आपल्या नवीन सुरू झालेल्या यूट्यूब चॅनलवरती सुद्धा आपण हा शेअर करणार आहोत. विषय आहे MPSC निबंधाचा पेपर. ठीक आहे, MPSCमध्ये आपल्याला एक माहिती आहे की एक निबंधाचा एक वेगळा विषय असा आहे, एक वेगळा पेपर असणार आहे. तर त्या पेपरबाबत कशी तयारी करावी, काय त्याचे स्ट्रक्चर असते, हे आपण अगदी छोट्या व्हिडिओमध्ये या पाहणार आहोत. ठीक आहे, जास्त वेळ नाही घेता मी लगेच सुरू करतो. MPSC मुख्य परीक्षेतील निबंध हा 250 गुणांचा असतो, बरोबर. हा किती मार्काला पेपर आहे रे? 250 मार्काला हा पेपर आहे. हा पेपर 250 मार्काला आहे. आता याचं स्वरूप जर बघायला गेलं तर ह्यासाठी 3 तास आहेत आणि ह्यामध्ये प्रत्येकी 125 गुणांचे 2 अशा प्रकारे 250 मार्काचे निबंध आहेत. म्हणजे 125 मार्काला 1 याप्रमाणे 2 निबंध विचारणार आहेत. बरं, ते 2 निबंध विचारताना त्यांनी काय केलेलं आहे, तर त्यांनी 2 विभाग केलेले आहे. ठीक आहे, विभाग A आणि विभाग B. म्हणजे विभाग A आणि विभाग B. ठीक आहे, विभाग A मध्ये 4 विषय असणार आहेत आणि विभाग B मध्ये 4 विषय असणार आहेत. तर ह्या 4पैकी कोणत्याही एका विषयावर निबंध लिहायचा आहे. या 4पैकी कोणत्याही एका विषयावरती निबंध लिहायचा आहे. म्हणजे एकूण तुम्हाला 2च निबंध लिहायचे आहेत एकूण 8 विषयापैकी. पण खबरदारी काय घ्यायची आहे, तर सेक्शन A मधल्या 4पैकी कमीत कमी एका विषयावर आणि जास्तीत जास्त एकाच विषयावरती निबंध लिहायचा आहे. त्याचप्रमाणे B मधील 4 विषयापैकी एकाच विषयावरती तुम्हाला निबंध लिहायचा आहे. अशा पद्धतीने प्रत्येक विभागातून आपल्याला एक विषय निवडायचा आहे. 125 गुणांसाठी एक विषय असणार आहे. असे 2 विषयाचे 250 गुण होतील. ह्या 250 गुणांसाठी हा निबंधाचा पेपर असणार आहे. हा पेपर तुमची विचारसरणी, विश्लेषणात्मक क्षमता, नॉलेज आणि लेखन कौशल्याचे मूल्यांकन करतो. ठीक आहे, मग तुमची थिंकिंग काय आहे एखाद्या विषयाची, तुम्ही कसं एखाद्या विषयाबाबतीत काय विचार करता, एखाद्या विषयाबाबतीत तुमची स्वतःची मतं काय आहेत का, तुम्ही त्याची मांडणी कसं करता, तुम्ही ते बॅलन्स तुम्ही आहात का त्या विषयाबद्दल, ही तुमची विचारसरणी किंवा माइंडसेट तुमचा चेक केला जातो. ठीक आहे, दुसरं काय तुमचं विश्लेषणात्मक क्षमता. मग त्या विषयाला घेऊन तुम्ही स्वतःचे काही उपाय, समस्या, काही परिणाम, काही विश्लेषण काही करू शकता का, तुम्ही त्याच्यावरती काय तुमची स्वतःची माहिती ॲड करू शकताय का, तुम्हाला तो विषय परफेक्ट समजला आहे का, तो समजला असेल तर त्या बाबतीत तुम्ही काही स्वतःची मते घेऊन त्याला काही रूप देत आहात का, अशा पद्धतीचे विश्लेषणात्मक क्षमतासुद्धा तुमची चेक केली जातं. तिसरं म्हणजे त्याचं असणारं नॉलेज. आता एखादा विषय घेतला तर त्याला बॅकग्राऊंड नॉलेज येणार. ठीक आहे, त्याचं बॅकग्राऊंड नॉलेज काय आहे बाबा, त्याच्याबद्दल घडणारे काही करार झाले आहेत का, त्या बाबतीत घडणाऱ्या काही घटना आहेत का, त्या बाबतीत काही कायदे आहेत का त्या विषयासंदर्भात. तर या संदर्भातलं तुमचं नॉलेज चेक केलं जातं. आणि ऑफकोर्स लास्टला काय तुमचं लेखन कौशल्य. लेखन कौशल्यामध्ये तुमचं काय येणार आहे, प्रेझेंटेशनवर तुमचं जास्त महत्त्व असणार आहे. त्यामध्ये हस्ताक्षर सुंदर असावं किंवा नसावं हा प्रश्न बरेच विद्यार्थी विचारतात. माझं मत आहे की हस्ताक्षर किमान वाचनीय असावं. हो का, एक लक्षात घ्या, तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात. ठीक आहे, तुम्ही ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण केलेली आहेत ना. मग तुम्ही ग्रॅज्युएशन डिग्री पूर्ण करत असताना 10वी 12वी नंतर मग तुमच्या डिग्रीपर्यंत तुम्ही आलेला आहे. ह्या सर्व प्रोसेस दरम्यान तुमचे पेपर विविध विषयाच्या शिक्षकांनी तपासून तुम्हाला पुढं पास केलेलं आहे. ठीक आहे, याचा अर्थ तुमचं अक्षर किमान वाचनीय आहे. तुमचं अक्षर किमान वाचनीय आहे म्हणून तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात आणि तुम्ही ग्रॅज्युएट झालेला आहात म्हणून तुम्ही MPSC विचार करताय. त्यामुळे अक्षराचं सुंदर असावंच, पण एखाद्याचं अक्षर जर सुंदर नसेल तर किमान त्यांनी टापटीप आणि खडाखोड न करता विषय लिहिणे अपेक्षित आहे. ठीक आहे, जास्त वेळ घ्यायचा नाही म्हणतोय, पण जास्त वेळ चालला आहे तर आता पुढे चालूयात. आता इथं बघा, MPSCमध्ये कोणत्या प्रकारचे निबंध विचारले जातात, म्हणजे त्यामध्ये विषय कोणते असतात. तर मोस्टली आता हे मी काय केलेलं आहे, हे UPSC ॲक्च्युली MPSC दिला इथं वर्ड, पण मी आत्ता मागचे UPSCचे बरेच वर्षाचे पेपर पाहिले. त्या UPSCच्या पेपरवरती हे घटकाचे काही निबंध आहेत ते तुम्हाला मी सांगतो. ठीक आहे, पहिला निबंध तत्त्वज्ञान आणि विचार प्रधान विषय. म्हणजे फॉर एक्झाम्पल आता इथं बघा, तुमच्या माझ्याबद्दलचा दृष्टिकोन तुमच्या स्वभावाचा आरसा आहे आणि माझी प्रतिक्रिया माझ्या जागरूकतेची ओळख आहे. घराच्या छपराची दुरुस्ती उन्हात असतानाच करावी लागते. हे थोडेसे फिलॉसॉफिकल जे काही एसे आहेत ते विचारले गेलेले आहेत. त्यामुळे तुमचे थोडेसे फिलॉसॉफिकल विषय MPSC विचारण्याची शक्यता असण्याची इथं दाट खात्री वाटत आहे. त्याबरोबर चालू घडामोडी आणि काही प्रशासन ॲडमिनिस्ट्रेशनमधले काही निबंध UPSCने विचारलेले आहेत. तर त्या पद्धतीनं MPSC विचारेल का याबाबत ही खात्री देता येत नाही, पण तुम्ही त्या बाबतीत तयारी घेऊ शकता. आता चालू घडामोडी आणि प्रशासनबाबत बघत काय विचारलेलं आहे, तर चालू घडामोडीसाठी कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे आपण त्याला काय म्हणतो AI. तर AI टेक्नॉलॉजी आणि इथिक्स म्हणजे नैतिकता, प्रगती आणि जबाबदारी यामधील समतोल.
म्हणजे AI आणि इथिक्समधलं काय आहे रे, की त्यांनी एक संबंध विचारलेला आहे जो की चालू घडामोडीशी संबंधित आहे. आणि ह्याचं कारण तुम्हाला माहिती आहे, फेस रॅप वगैरे काही काही किंवा AIचे काही काय म्हणतो आपण गैरवापर चालू आहे, काही चांगले वापर चालू आहे, त्याच्या संपूर्ण कंटेक्समध्ये हा एसे आलेला आहे चालू घडासंदर्भात. प्रशासनासंदर्भात काय आलेलं आहे, सायबर सुरक्षेच्या आव्हानाने भारताची तयारी. ठीक आहे, ते पेगासिस वगैरे काय आहे ते तुम्ही ते यामध्ये उल्लेख करू शकता, किंवा सायबर सुरक्षेचे आव्हान काय आहे नेमकी भारताची, त्याबाबतची काय तयारी, अशा पद्धतीचे हे प्रश्न एसे विचारलेले आहेत. त्यानंतर काय पुढं काय विचारलेलं त्यांनी सामाजिक समस्या या संदर्भात सुद्धा त्यांनी काही प्रश्न एसे विचारलेले दिसतात. त्यामध्ये भारताच्या भविष्यात महिलांची भूमिका, मूल्याशिवाय शिक्षण निरर्थक आहे. त्याचप्रमाणे आर्थिक विकासात्मक हे विविध विज्ञान तंत्रज्ञान, नैतिकता आणि मानवी मूल्ये, अशा प्रकारचे हे सर्व काही विषय ह्यामध्ये त्यांनी विचारलेले आहेत. ही PDF सर्वांना मिळणार आहे. जे आपल्या ॲपवर जे विद्यार्थी आहेत त्यांना तर ती ॲपमध्येच मिळेल, पण जे बाहेरचे विद्यार्थी बघत असतील त्यांनी ह्याला टेलिग्रामला मला ह्या ID ला तुम्ही मेल इथे लिहितो @Ajit3224. ठीक आहे, Ajit3224 या ID ला तुम्ही एसेची PDF असा मेसेज जरी केला तर मी ते सर्वांना प्रोव्हाइड करून घेतो. Ajit3224. इतर विषयाच्या पण आपल्या बऱ्याच PDF आहेत अवेलेबल, पण खास करून तुम्हाला जर ही पाहिजे असेल PDF तर Ajit3224 या ID ला तुम्ही मेल करू शकता. ठीक आहे, पुढे जाऊ. आता ह्या पेपरमध्ये सर्वात जास्त गुण कसे मिळवायचे, किंवा जास्त गुण मिळवण्यासाठी काय स्ट्रॅटेजी आहे का, तर यस, काय त्याचे तंत्र आहेत. ठीक आहे, त्यामध्ये काय तर पहिल्यांदा तुमचा राईट फॉर्मॅटमध्ये तो एसे असला पाहिजे. ठीक आहे, तुमचा जो काही व्ह्यूज आहे त्या एसे बाबतीत तो कसा असला पाहिजे, बॅलन्स असला पाहिजे, संतुलित असला पाहिजे. आणि वर म्हणल्याप्रमाणे तुमची लेखनाची शैली ही प्रभावी असली पाहिजे. त्या बाबतीत आपण काही चर्चा करून घेऊ शकतो. ठीक आहे, आता काय करायचं आपल्याला नेमकं, तर पहिल्यांदा तर काय करायचं की तुम्हाला राईट निबंध निवडणं खूप गरजेचं आहे. इथेच तुमचं 50% सक्सेस आहे. तुम्ही निबंधाची निवड कशी करता ही खूप महत्त्वपूर्ण फॅक्टर आहे. तुम्ही निबंधाची निवड करत असताना तुमचं वैयक्तिक काय म्हणतो आपण त्याला, इंटरेस्ट कशात आहे, तुमचं नॉलेज बेस कशात आहे, तुम्ही कोणत्या विषयाला जास्त न्याय देऊ शकता, या सर्व गोष्टींची तुम्ही जशी जशी प्रॅक्टिस करत जाल तसं जसं तुम्हाला ते लक्षात येत जाईल की आपल्याला कोणता विषय सोपा जातो किंवा आपण कोणत्या विषयावर आपली पकड आहे. ठीक आहे, तर त्यातल्या त्यात तरी पण बघा, एक वास्तववादी विषय निवडावा आणि एक तत्त्वज्ञानावर आधारित निबंध निवडावा. ठीक आहे, वास्तववादी म्हणजे की जे काही रिअलिस्टिक गोष्टी आता सध्या आजूबाजूला घडत आहेत, खास करून प्रशासन आणि चालू घडामोडी संदर्भातला एखादा तुम्ही निबंध निवडावा आणि एक फिलॉसॉफिकल निबंध निवडावा अशी अपेक्षा आहे. तुम्हाला चांगले माहीत असलेला विषय निवडा, जिथे तुम्ही इतिहास, राजकारण, अर्थव्यवस्था, समाजशास्त्र, आंतरराष्ट्रीय संबंध यांचा समावेश करू शकता. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला असा विषय निवडायचा जिथं त्या विषयाबाबतीत तुम्हाला त्या विषयाला धरून त्याचा इतिहास पण माहिती असला पाहिजे, त्याच्यामध्ये काही पॉलिटिक्सबाबत काही राजकारणाबाबत काही घडामोडी घडत असतील तर तेही तुम्हाला माहिती असल्या पाहिजे, त्याचा इकॉनॉमिकल अँगलसुद्धा तुम्हाला माहिती असला पाहिजे, त्याचा सोशोलॉजिकल अँगलसुद्धा तुम्हाला लिहिता आला पाहिजे. असा विषय तुम्हाला लिहायचा आहे. विषय लिहिताना तुम्हाला आधी ड्राफ्ट तयार करावा लागतो. तो ड्राफ्ट कसा तयार करा, त्याला किती वेळ लागतो ते सुद्धा मी खाली उल्लेख केलेला आहे. ठीक आहे, आता ह्याच्यानंतर बघा, वेगळा दृष्टिकोन ठेवा. ठीक आहे, सर्वसामान्य मुद्द्यांपेक्षा नवीन दृष्टिकोन अधिक गुण देतो. आता हा जो वेगळा दृष्टिकोन आहे, हा वेगळा दृष्टिकोन तुम्हाला कसा येणार ते आधी सांगून घेतो. वेगळा दृष्टिकोन तुम्हाला फक्त एडिटोरियल वाचल्यानंतर येऊ शकतो. बघा, एडिटोरियल तुम्ही वाचायचं आहे. प्रत्येक पेपरमध्ये संपादकीय जे असते ते तुम्हाला वाचणं गरजेचं आहे. ठीक आहे, संपादकीय वाचणं तुम्हाला गरजेचं आहे. त्यामुळे काय होतं, तुमची स्वतःची मतं तयार होतात आणि ही मतंच तुम्हाला अधिक गुण देतात आणि तुम्हाला एक नवीन दृष्टिकोन म्हणजे तुमचा व्ह्यू डेव्हलप करतात. ठीक आहे, आता पुढं बघू. आता ह्याची काय असलं पाहिजे, फॉर्मॅट, याचं योग्य रचना असली पाहिजे. रचना कशी असली पाहिजे, त्याचं पहिल्यांदा इंट्रोडक्शन आकर्षक आणि संक्षिप्त असलं पाहिजे. इंट्रोडक्शन मग तुम्ही त्यासाठी सुविचार लिहू शकताय, एखादा प्रसंग लिहू शकताय, किंवा ऐतिहासिक संदर्भ देऊ शकता, किंवा चालू घडामोडीवर सुरुवात करू शकता की बाबा सध्या देशामध्ये असं असं घडलेलं आहे, किंवा आंतरराष्ट्रीय पातळीवर ह्या विषय संदर्भात असं घडलेलं आहे, किंवा ही घटना घडलेली आहे. अशा पद्धतीने तुम्ही चालू घडामोडीनं पण सुरुवात करू शकता. ठीक आहे, मुख्य विषयातील कन्सेप्ट क्लिअर करण्यावर भर द्या. निबंधाचा जो काही दृष्टिकोन आहे तो तुम्हाला थोडक्यात सांगता आला पाहिजे. कशामध्ये, इंट्रोडक्शनमध्ये तुम्हाला थोडक्यात ते सांगायचं. आता उदाहरण घेऊन मी तिथं तुम्हाला सांगतो. आता समजा मग आजचा विषय कृत्रिम बुद्धिमत्ता वरदान की शाप असा जर विचारला चालू घडामोडीसाठी, तर तुम्ही काय करा, फॅक्टने सुरुवात करू शकता. जसं की बाबा अहवालानुसार 2023पर्यंत कृत्रिम बुद्धिमत्ता जागतिक अर्थव्यवस्थेत 15.7 ट्रिलियनचा वाटा उचलेल, पण हे मानवी जीवन सुधारेल की नाही, त्याचा धोका निर्माण करेल याबाबत प्रश्नचिन्ह आहे. अशा पद्धतीने तुम्ही सुरुवात केली तर तुमचं आता ह्या बाबतीतलं करंट बाबतीत ह्या विषयावर पकड असले तर दिसून येतं. ठीक आहे, त्यामुळे तुमचा जो छाप असते एक्झामिनरवर ते एकदम छान पडते.
एकदम व्यवस्थित पडते. किंवा तुम्ही काय करू शकता, कृत्रिम बुद्धिमत्ता म्हणजे काय हे सुद्धा तुम्ही थोडक्यात ते स्पष्ट करू शकता. ठीक आहे, हे झालं तुमचं इंट्रोडक्शनमध्ये. आता तुम्ही मेन बॉडीमध्ये काय करू शकता, तर मेन बॉडीमध्ये तुम्हाला वर सांगितल्याप्रमाणे तुम्हाला GSचं ज्ञान वापरायचं आहे. म्हणजे त्याचा त्या विषयाला धरून इतिहास काय आहे, त्याचं काय राजकारणात काय समावेश आहे का, त्याचा इकॉनॉमिकल अँगल काय आहे का, सोशल अँगल काय आहे का, इंटरनॅशनल रिलेशन संदर्भात त्या बाबतीत काय घडामोडी घडलेल्या आहेत का, असं तुम्हाला काही त्याचा अँगल लावता आले पाहिजेत त्या मेन बॉडीमध्ये. बरोबर, मेन बॉडीमध्ये तुमचा दृष्टिकोन आहे, तुमचा व्ह्यू आहे, तो बॅलन्स असला पाहिजे, एकतर्फी असू नये. जरी तुमची वैयक्तिक मतं एकतर्फी असली तरी पण लिहिताना तुम्ही बॅलन्सच मतं लिहा. त्यामध्ये सुद्धा सकारात्मक, नकारात्मक आणि उपाययोजना मांडाव्यात. जर तुम्ही एखाद्या पॉईंटबद्दल सकारात्मक मांडलं तर त्या बाबतीत काही नकारात्मक गोष्टी असतील त्याही मांडा, आणि त्याच्यावरती नुसतं नकारात्मक मांडून न थांबता तर त्यावर उपाय काय आहे यात सुद्धा मांडल्या पाहिजेत. म्हणजे त्या विषयाबाबतीत तुमची सकारात्मक मतं ही जरी कळली तर त्या बाबतीत असणाऱ्या नकारात्मक मताबाबतही तुम्हाला कल्पना आहे आणि त्याच्यावरती उपाययोजनासुद्धा तुम्हाला माहिती आहेत, ह्या मेन बॉडीमधून दिसून येतं. ठीक आहे, यामध्ये अजून काय करतील, तुम्हाला उदाहरण देता येईल. तुमच्या जे काही बॅलन्स तुमचा दृष्टिकोन असेल त्याला तुम्हाला प्रूफ म्हणून काही उदाहरणं द्यावी लागतील, काय अहवालाची काय माहिती द्यावी लागेल. जसं वरती आपण सुरुवात केली होती ह्या पद्धतीनं, तसं अहवालाची काय माहिती द्यावं लागेल. त्यामुळे काही डेटा वापरावा लागेल. म्हणजे तुम्हाला नीती आयोग, आर्थिक सर्वेक्षण किंवा NCRBचा अहवालातली काही माहिती तुम्हाला द्यावी लागेल. आता हे सर्व काही ऐकताना खूप अवघड वाटतं की एवढं सगळं लक्षात ठेवायचं का, पण जसं जसं तुम्ही GSचा अभ्यास कराल, ठीक आहे, GS 1, 2, 3, 4 GSचा अभ्यास कराल तसं ह्या गोष्टी तुमच्या ऑटोमॅटिकली पक्क्या होत जातात. त्यामुळे तुम्हाला घाबरायची काही गरज नाही आहे. एकदम इझी हा विषय आहे आणि हा सरावानेच सर्वात जास्त मार्क तुम्हाला मिळणार आहे. ठीक आहे, तर प्रत्येक परिच्छेदाचा एक फ्लो असावा, आणि फ्लो एक लक्षात ठेवा, मेन बॉडीमध्ये फ्लो असायलाच पाहिजे. फ्लो असल्याशिवाय त्या मुद्दा कळणार नाही. म्हणजे एक मुद्दा जिथं एंड होतो तिथं त्याला धरूनच दुसरा मुद्दा पुढे सुरू झाला पाहिजे. तुमची एक मत इकडे, एक मत इकडे, एक मत इकडे असं नव्हतं कामा नाही. म्हणजे जसं सुचल तसं काही लिहू नका. त्यासाठी तुम्हाला एक ड्राफ्ट तयार करायचा आहे, तो आपण खाली चर्चा केलेली. ठीक आहे, आता ते उदाहरण पण मी काय घेतलेलं आहे, कृत्रिम बुद्धिमत्तेसाठी तुम्ही काय करू शकता, तर आर्थिक प्रभाव काय बाबा नोकऱ्यांना म्हणू शकतात, नैतिक प्रश्न काय आहे, तर गोपनीयतेचा धोका आहे, आंतरराष्ट्रीय दृष्टिकोन, तर अमेरिका चीनमधली AI मधली स्पर्धा, ही PDF सगळ्यांना मिळणार आहे. त्यामुळे तुम्ही काही काळजी करू नका. त्यानंतर शेवटला काय येणार आहे, लास्ट कन्क्लुजन सगळ्यात महत्त्वपूर्ण असतं. कन्क्लुजन म्हणजे तुमची सगळ्यात महत्त्वाची ठरतात, कारण की ह्याच्यावरती तुमची मार्क कमी जास्त होण्याचा चान्सेस जास्त असतात. कारण की तुम्हाला नेमकं समजलं काय त्या विषयातून हे तुमच्या एक कन्क्लुजनमधून मांडायचे, तुमची मतं मांडायचे, पण ते अगदी सारांशित स्वरूपात म्हणजे एक समराईज करून मांडायचे. समाधानकारक सकारात्मक दृष्टिकोन द्यायचा आहे, निगेटिव्ह दृष्टिकोन द्यायचा नाही. जरी तुमची वैयक्तिक मतं ह्या बाबतीत निगेटिव्ह असतील, समजा AI नैतिकतामध्ये तुमचं असं ठाम मत असेल की ह्या AIमुळे नैतिकतेला धोका पोहोचतोय, तरीसुद्धा अशा पद्धतीचं मत न मांडता एक समाधानकारक आणि बॅलन्स असं मत मांडणं गरजेचं आहे. सुविचार, भावी दृष्टिकोन, नैतिक दृष्टिकोन तुम्ही वापरू शकता. हे तुम्हाला मी ॲपमध्ये आणि आपल्या दुसऱ्या सेशनमध्ये पण मी सांगितलेलं आहे काय करायचं. ठीक आहे, आता इथं तुम्हाला ते उदाहरण पण मी दिलेलं आहे, जो की हा आपण एसे क्लासमध्ये घेतला होता. ठीक आहे, आता पुढं बघा, प्रभावी लेखनशैलीचा मगाशी आपण उल्लेख केला की नेमकं प्रभावी लेखनशैली म्हणजे काय, प्रभावी लेखनशैली ठेवायची म्हणजे काय, तर काय नाही, एकदम सोप्या भाषेत समजेल अशा भाषेत लिहायचं. कठीण शब्द टाळा, परंतु तांत्रिक संज्ञा आवश्यक तेव्हा असल्या. मी मागं पण एका सेशनमध्ये माझ्या सांगितलं होतं बघा सगळ्या विद्यार्थ्यांना, की काही विद्यार्थ्यांना जाणून बुजून आपण आपलं किती प्रभुत्व आहे इंग्लिश भाषेवरती किंवा मराठी भाषेवरती हे त्या एसेमधून दाखवून देण्याचा प्रयत्न करतात. तर तसं न करता सर्वसामान्य समजेल असं सोप्या भाषेत तसं लिहा, आणि परिच्छेदामध्ये सुसंगती ठेवण्याचा प्रयत्न करा. तसेच दुसरीकडे परंतु असे शब्द वापरा जेणेकरून की ते एकमेकाला इंटरलिंकेज होऊ शकतात. ठीक आहे, डायरेक्ट पॉईंट्स रूपात लिहिणं टाळा. काही विद्यार्थ्यांनी बघा, ते सौरभ वगैरे विद्यार्थी आहेत, तिने डायरेक्ट पॉईंट 1, पॉईंट 2, पॉईंट 3, पॉईंट 4 किंवा डॉट 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 किंवा डॅश 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 किंवा स्टार 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 असे काही एसे मला पाठवलेले. मी त्यांना त्यावेळी सांगितलं की डायरेक्ट पॉईंट कधीही लिहायचे नाहीत. ठीक आहे, ते एक स्टोरी टाईप लिहायचं आहे. उत्तरात मात्र डायरेक्ट पॉईंट लिहा, पण निबंध मात्र तो तुम्हाला स्टोरीज टाईप असला पाहिजे. ठीक आहे, एकतर्फी दृष्टिकोन टाळा, आता ह्याच्यावर आपण झालेला आहे. निबंध कसा हवा याचे माझे सेशन ॲपवर पहा, हे मी ऑलरेडी टाकलेलं आहे आणि इथं पण मी तुम्हाला देणारच आहे ते. ठीक आहे, पटकन आपलं पुढं वळायचं. आता सुविचार, अहवाल आणि उदाहरणे वापरा, जसं आपण मग सांगितलेलं आहे. आता मी काय केलेलं आहे, इथं काही विषय घेतलेले, त्या विषयाला तुम्ही काय करू शकता, तर नैतिकतेसाठी तुम्ही हे उदाहरण वापरू शकता, प्रशासनासाठी तुम्ही हे उदाहरण वापरू शकता. म्हणजे एक सॅम्पल म्हणून तुम्हाला दिलेले, आणि आपला क्लास घेतल्याप्रमाणे नैतिकतेवर आपण 51 असे उदाहरण तयार केलेले आहेत, प्रशासनावर आपण अशी उदाहरणं तयार केलेली आहेत, आर्थिक बाबतीत आपण उदाहरणं तयार केलेली नाहीत, कारण की आपल्याला त्या चालू घडामोडीनुसार ही उदाहरणं घ्यायच्यात. समाजशास्त्रावरती आपण अमर्त्य सेन किंवा बाकीच्या विचारवंतांच्या आपण काय केलेल्या आहेत व्याख्या घेतलेल्या आहेत.
ठीक आहे. प्रत्येक निबंधात 2-3 सुविचार टाका, पण अतिरिक्त टाळा. ते पण आपलं झालेलं आहे. आता पुढं बघा पटकन. वेळेचे योग्य नियोजन आणि सराव करा. ठीक आहे. वेळेचं तुम्हाला टाईम मॅनेजमेंट जमली पाहिजे. अतिशय भरपूर वेळ असतो, 3 तास वेळ असतो. पण त्या 3 तासामध्ये मी तुम्हाला काय सांगितलं होतं क्लासमध्ये, की 3 तासामध्ये आपल्याला काय वापरायचं, तर 15 मिनटं आपल्याला फक्त ड्राफ्टिंग तयार करायचं. तर ड्राफ्टिंग कसं तयार करायला सांगितलं, की एखादा विषय घेतला तर एखाद्या विषयामध्ये तुम्हाला काय काय सुचतं आहे ते आधी कच्चं लिहून काढा. ठीक आहे. बाबा मी हे लिहू शकतो, मी ते लिहू शकतो. आता उदाहरण पण मी घेऊन सांगतो तुम्हाला, पण मी आधी सांगतो की तुम्हाला सुरुवातीला ऐकून घ्या फक्त, की 15 मिनटं तुम्हाला काय करायचं आहे, तर तुम्हाला जे काही त्या विषयावर लिहू सुचतं आहे ते आधी तुम्हाला 15 मिनटामध्ये लिहून काढायचं आहे. त्यानंतर त्याची ड्राफ्टिंग तयार करायची 15 मिनटं. त्यानंतर 1 तास पहिला निबंध लिहायचा आहे. दुसऱ्या निबंधाला पण असं 15 मिनटं किंवा 5 मिनटं तुम्ही घेऊ शकताय. आणि त्यानंतर तुम्ही दुसरा निबंध लिहू शकताय आणि 15 मिनटं तुम्ही पूर्वावलोकन करू शकताय, तपासू शकताय की बाबा आपल्याला काय लिहायचं आहे का, अजून काय एंडिंग काय चांगलं करू शकतो का अजून, अशा पद्धतीने तो लिहायचा. आता आपण एक उदाहरण घेऊन हे कशा पद्धतीने वापरायचं ते सांगतो. त्याच्यावरती विकली प्रॅक्टिस मागील वर्षाची UPSC निबंध निवडा, टाईम सेट करून लिहा. हे तर आपण घेतलेलं आहे. तुम्हाला मी सांगितलं होतं क्लासमध्ये की डेटा कलेक्शनसाठी एक नोटबुक ठेवा. म्हणजे ज्यावेळेस तुम्ही एडिटोरियल वाचाल त्यामध्ये तुम्हाला एखाद्या महान व्यक्तीचं एखादं वाक्य एखाद्या विषयाला धरून ठेवलं तर एक नोटबुक तयार करून ठेवायची, एसे नोट म्हणून. एसे नोटमध्ये लिहायचं. आता समजा प्रशासनावर कोण काय बोललं असेल, आता काल परवा तुकाराम मुंडे सरांचं एक छान होतं की माइंडसेट असणे बाबा अधिकाऱ्याचा, होकारार्थी माइंडसेट असणे किती गरजेचं आहे, ह्याच्यावर त्यांचं कोट मी सांगितलं होतं तुम्हाला. तर त्या पद्धतीनं प्रशासन, इतिहास, राज्यशास्त्र किंवा चालू घडामोडी अशा संदर्भातले कॉलम करून असे नोटबुक तयार करायचं आहे. त्याचं एक सॅम्पल मी दिलेलं आहे तुम्हाला. ठीक आहे. सर्वसामान्य चुका हे आपण लिहिलेले आहेत, हे डिस्कस केलेले आहेत. ठीक आहे. आता हे बघा, परत आता इथं येतो मी की हे कसं करायचं आहे. 15 मिनटं तुम्हाला फक्त ड्राफ्टिंग तयार करायचं. तर ड्राफ्टिंग कसं तयार करायचं, समजा एखादा विषय असेल, आता AIS घ्या. ठीक आहे. AI विषय घ्या. AI विषयामध्ये मी काय काय लिहू शकतो, कृत्रिम बद्धा, मग त्याचा बाबा सुरुवात कुठून झाली, मग त्याचा फायदा काय झालेला आहे, त्याचा ते तोटा काय झालेला आहे का, त्या बाबतीत काही नवीन ॲप कसे काय आलेले आहेत, त्या बाबतीत भारतामध्ये त्याचा काय उपयोग आहे, त्याचा सामाजिकदृष्ट्या कशा पद्धतीने आपण चांगला वापर करू शकतो, त्याचा आर्थिकदृष्ट्या आपण कशा पद्धतीने चांगला वापर करू शकतो, त्याचा आपल्याला राजकीय व्यवहारात काय उपयोग होऊ शकतो का, त्यानंतर त्याचं आपल्याला सायन्स अँड टेकमध्ये काय त्याचा AIचा वापर होऊ शकतो का, मनोरंजन क्षेत्रामध्ये AIचा वापर होऊ शकतो का, हे सगळं लिहित असताना मी हे जे प्लस पॉईंट मायनस पॉईंट लिहिणार आहेत. मग बाबा प्रशासनामध्ये तर आपल्याला फास्ट जलद निर्णय घेण्यासाठी, विविध डाटा कलेक्शन करण्यासाठी आपल्याला याचा वापरू शकतो, पण तिथं गोपनीयतेचा धोका आहे. मनोरंजन क्षेत्रामध्ये विविध टेक्नॉलॉजी वापर करून आपण एक मनोरंजनात्मक व्हिडिओज तयार करू शकतो. एक काय म्हणू शकतो की ऐतिहासिक काही जतन करण्याचा जो काही मार्ग, पारंपरिक मार्ग आहे तो टाळून आपण एक नवीन मार्ग त्याला अवलंबू शकतो. मात्र त्याच्यामुळे काय होतं की कॉपीराईटचं उल्लंघन म्हणू शकतो. अशा पद्धतीचं मी लिहू शकतो. त्यानंतर मी अजून ह्यात काय लिहू शकतो, AIमध्ये बाबा आता चालणाऱ्या चीन अमेरिकामध्ये जे स्पर्धा चाललेली आहे AIवरून, त्याच्यावरून मी लिहू शकतो. AIमध्ये नवीन काय काय आलेलं आहे, ChatGPT आलेलं आहे, ग्रूम आलेलं आहे, त्यानंतर मोडर आलेलं आहे, या पद्धतीचे काय काय नवीन ॲप आलेले आहेत, त्या बाबतीत मी लिहू शकतो. ॲपमुळं इकॉनॉमिकल बेस लिहू शकतो. AIमुळं टेक्नॉलॉजीमध्ये कशा पद्धतीने आपण एक पाऊल पुढं जात आहोत, त्यामुळे कसा मानवी वेळ वाचत आहे त्याला बॅलन्स आपण त्याचा धोका पण लिहू शकतो. आणि एंडला मी काय लिहू शकतो की AI ही काळाची गरज आहे आणि ज्या पद्धतीनं कॉम्प्युटर किंवा संगणक आल्यानंतर नोकऱ्या खराब होतील, नोकऱ्या संपतील असं म्हटलं, पण मानवाने त्या संगणकावर प्रभुत्व निर्माण करून भविष्यात उलटं जास्त नोकऱ्या तयार केल्या. त्याच पद्धतीने AIवरती सुद्धा होऊ शकतं. अशा पद्धतीने मी लिहू शकतो. असा हा ड्राफ्ट 15 मिनटात तुम्हाला तयार करायचा आहे. मग त्या तयार केल्यानंतर मग पुन्हा पहिल्याचं आपण मगाशी जी चर्चा केली होती इथे, की तो आपल्याला कसा असला पाहिजे, किंवा इथं म्हणजे इंट्रोडक्शन, मेन बॉडी आणि लास्ट कन्क्लुजन. मग हे पॉईंट जे तुम्ही आत्ता खाली जे 15 मिनटाच्या ड्राफ्टमध्ये तयार केलेले हे जे पॉईंट आहेत, हे त्या 3 सेक्शनमध्ये तुम्हाला डिवाईड करायचे आहेत. की इंट्रोडक्शनमध्ये मी हे 2 पॉईंट लिहितो, मेन बॉडीमध्ये 1 2 3 4 5 6 7 8 9 10 काय पॉईंट लिहितो, कन्क्लुजनमध्ये मी हे पॉईंट लिहितो. अशा पद्धतीने हे 15 मिनटात तयार केल्यानंतर पुढचा 1 तास तुम्हाला हे सगळे पॉईंट ह्या पद्धतीने इथं मांडायचे. ठीक आहे. त्याच पद्धतीने दुसरा निबंध घ्यायचा, 15 मिनटं तुम्हाला असं करायचं, 1 तासाचा निबंध लिहायचा आहे, विषय क्लोज. अशा पद्धतीचा हा छोटासा व्हिडिओ मी तयार करण्याचा प्रयत्न केलेला आहे. शक्य तेवढा मी शॉर्टमध्ये हा व्हिडिओ तयार केलेला आहे आणि असेच मी प्रत्येक विषयाचे व्हिडिओ बनवणार आहे. आपले ऑलरेडी आपण एक 60 ते 70 व्हिडिओ बनवलेले आहेत, आपल्या ॲपवरती आहेच. याबाबतच्या PDF सुद्धा आपल्याकडे आहेच. आपलं 1 एप्रिल 2025 आपले डेली टार्गेट सुरू होणार आहेत, ज्यामध्ये आपण प्रत्येक दिवशी एक चॅप्टर देऊन त्याच्यावरती POIQ किंवा कशा पद्धतीचे प्रश्न आले होते आणि कशा पद्धतीचे प्रश्न येऊ शकतात ह्या प्रिलिमला, याबाबत चर्चा करणार आहोत व्हिडिओमध्ये आणि लाईव्ह पण. ठीक आहे. तर सर्वांना परीक्षेसाठी सर्व सदाकाळ शुभेच्छा. काही चुकलं असेल तर समजून घ्या आणि काही सूचना असतील तर मला नक्की तुम्ही व्हॉट्सअपला कळवू शकताय. धन्यवाद.